पैलवान हिम्मतराव देशमुख कुठे? त्याला सांगा मी त्याचा थोरला पोरगा आहे मी. पोलीस आहे पोलीस. गावातून असं रस्त्यावर निघालो ना सगळे सॅल्यूट करतात मला. सुधाकर राव असं करतात. माझ्या बापाला माझी थोडी किंमत नाही. जरा मान देत नाही मला. ए नरसाळे, मान मिळवावा लागतो. या असं दारू पिऊन धिंगाणा घालून मान मिळत नाही. ए समजाव याला. नाहीतर जर मी उठलो नाहीत ना तर काय काय करणार? मारणार मला? मारणार का? गो वाईज गो बस की. हा ग बस ना वाईज. तुझ्या पोटातली दारू लय वळवळ देऊ नको. लगीन घरे ग बस ग बस. अजिबात का बसणार नाही मी. कोण वाटलो मी तुम्हाला? कोण वाटलो मी तुम्हाला? काय समजता मला? काय समजता? आला आला भामटा आला भामटा. सगळ्याशी खोटं बोलून सगळ्याला गोड गोड बोलून यांनी सगळ्याला खिशात घातलंय आपल्या. मी कष्ट करून पोलीस झालो. रात्रंदिवस मी कष्ट केले माझ्यासाठी पोलीस झालो. पण सगळा मान कोणाला? ह्याला. काय करतोय हो? कुठला हो? कधी विचारला त्याला कुठून आला काय करतो? तुम्हाला माहितीये का? माहितीये का ह्यो बाहेर काय दिवा लावतो ते? याला माझ्याबद्दल सगळं कळलं की काय? कातळवाडीत पोलीस स्टेशनने माझ्या फोटो सकट वॉरंट तर काढलं नसेल ना? ए दारू पिऊन काय बाई बरोबर नको. मला तर वाटतं हे माझा रागातच नाही. काय बोलताय बोलू तुम्ही? दे बोलू दे त्यांना. नाही मी तुमचा रागात. म्हणून म्हणून मला बाहेर काढायचं चाललंय ना घरातून. तरीच मला डावलून याच्या नावावर 2 एकर करायला निघालं होतं. काय? ए चिवळ्या, ती माझी जमीन आहे आणि त्या फामट्याला अजिबात द्यायची नाही. नाहीतर तुला पण घरात ना हाकलून देईल. फुलत आहे. सुरुवात त्यानं कळवलं का गोपाळच्या लग्नाचं? नाही गो बाया, परत नरू आत्यासनी कळलं तर लई तमाशा करतील बघ त्या. आणि हे बघ, मला आता घरात कुठला गोंधळ नको बघ. गोपाळ, अरे एवढ्या रात चलो कुठं चाललास तू? अगं ते आचार्य आलेत ना, माग बुंदी पाडतात, ते आलो जरा बघून. हाय का आता? अरे उद्या लग्न आहे तुझं, दिवसभर उभं राहायचंय. जा, जाऊन आराम कर. अगं अशी बी झोप नाही आली मला, नंतर झोपायचंच आहे की. आलो जाऊन, आलो मी लगेच जाऊन. ए झोपला नाही अजून तू? कशी बाई चाललंय जागरण? ते बुंदी त्याचं काय? ते काय पळून जाते होय? मी आहे बघायला. आचार्याला सांगून आलोय मी. हा अजिबात खायचे नाही चव म्हणून सुद्धा. एक दाणा इकडचं तिकडे गेला तर बघ म्हटलं. जा तू जाऊन झोप जा. अरे झोप. घरचे झोपणार कधी, मी बाहेर पडणार कधी? नेहमीप्रमाणे मागच्याच दाराने गेलो असतो, पण तिकडे आचारी बंदी काढत बसले.
अरे गोपाळ, एवढ्या रात्री कुठे? ते पाय मोकळे करायला निघाले. झोप येत नाहीये काय? हा ते जरा लग्नाआधी तर झोप येतच नसते, पण लग्न म्हणलं की टेन्शन नाही होणारच. ए, अर्धा हार मारायचं सांगून येतं आलायचं. चल तिकडे बुंदी पाडायची.